नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 22 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय चैतन्य आणि अर्जुन दोघेही फोनवरती बोलत असतात. चैतन्य सांगत असतो की मी वात्सल्य आश्रमाचे पेपर वर्क करतोय, तर वात्सल्य आश्रमाची संस्थापक म्हणून आपल्याला सायलीचं नाव द्यायचं आहे ना. तर अर्जुन म्हणतो हो, मी मधुवंशी बोललोय, आता आश्रमाचं हेड म्हणून पेपरवरती ना सायलीचंच नाव असेल. चैतन्य म्हणतो ओके ठीक आहे, उद्यापर्यंत पेपर वर्क रेडी असेल. हां. अर्जुन म्हणतो ग्रेट आहे. चैतन्य म्हणतो ठीक आहे, मग नंतर करू का फोन. तर अर्जुन म्हणतो अरे ऐक ना, अच्छा मला एक गोष्ट सांग की महिपत शिकरेचा बाबा झालाय आणि त्याचे बरेच व्हिडिओज व्हायरल होत आहेत, हे तुला माहिती आहे का रे. तर चैतन्य म्हणतो काय, महिपत शिकरे आणि बाबा झालाय. तर अर्जुन म्हणतो हो. चैतन्य म्हणतो नाही रे, मला काहीच माहीत नाही आहे, तो एक मोठा ना आश्रम चालवतोय असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतो की याचाच अर्थ त्याला ना कुठून तरी ना खूप मोठं फंडिंग मिळतंय. एक काम कर, त्याला इतके पैसे कोण देते आणि या सगळ्याच्या पाठीमागे ना कोण आहे आणि कोणाच्या जोरावरती तो एवढं सगळं करतोय ना, तर ते सगळं शोधून काढा. हा. चैतन्य म्हणतो चालेल, उद्यापर्यंत ना ते सुद्धा सगळं शोधूनच काढतो. ओके बाय म्हणून आता फोन ठेवतो. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. आपण सीन पाहतोय आता नागराज आणि प्रियाचं. इथे थोडंसं कालचंच दाखवलेलं आहे. प्रिया सांगत असते काल डायलिसिस काका आश्रमामध्ये 2 मुलींना घेऊन आले, त्यातली ही जी मुलगी नाही बघा ही, आणि हिला ना आपण गायब करायचा असा फोटो दाखवून प्रिया बोलते आणि म्हणते की नंतर सचिनच्या ताब्यात द्यायचं म्हणून, आणि त्या मुलीची काय किंमत लावायची ना ते डील ऑलरेडी सचिनने ठरवलंय म्हणून. नागराज म्हणतो मुलींचं डील. तर प्रिया म्हणते हो, साधीसुधी मुलगी नाही आहे, वात्सल्य आश्रमात आश्रयासाठी आलेल्या मुलीचं डील आहे ते, कळतंय का. आणि पुढे म्हणते आणि हे ट्रॅफिक सगळं कोण करणार माहिती का तुम्हाला, जी वात्सल्य आश्रमाचा कारभार करते ना ती, म्हणजेच सौ सायली अर्जुन सुभेदार. म्हणजेच हे सगळं जे आहे ना तर सायलीच्या नावावरती येणार आहे नंतर. आता प्रिया म्हणते ती जी मुलगी आहे ना, म्हणजे आता फोटो दाखवलेला ती मुलगी तिच्या नातेवाईकांकडे सायलीच्या समोर म्हणजे अगदी राजरोजप्रमाणे स्वतःच्या घरी जाईल. आता नागराज म्हणतो एक मिनिट, आत्ताच तर तू म्हणालीस ना की ती सचिनकडे ती मुलगी सोपवायची म्हणून, आणि मग नातेवाईक कुठून आला मध्येच, आता म्हणतेस नातेवाईकाकडे सोपवायचं म्हणून. अगं प्रिया काय बोलतेस तू, काहीतरी ना कन्फ्युजिंग बोलते. प्रिया म्हणते हळूहळू बोला जरा. आता आपण पाहतो पण अर्जुन आणि सायलीचा सीन. आता इकडे अर्जुन आणि सायली दोन्ही आश्रमाचे पेपर वर्क करत असतात. अर्जुन म्हणतो की बायको मला ना हे सगळे डॉक्युमेंट ओके वाटत आहेत, आणि हो तुझं बँक अकाउंट सुद्धा ना आता ॲक्टिव्ह झालं आहे म्हणून. आणि अर्जुन म्हणतो की मी एक काम करतो, हे सगळं डॉक्युमेंट मी माझ्या CAला पाठवतो, म्हणजे यापुढे तुला ना माझ्या CAशी कॉन्टॅक्ट करता येईल म्हणून. अर्जुन एकटाच बोलत असतो आणि सायलीचं काही लक्षच नसतं. अर्जुन म्हणतो बायको अगं मी तुझ्याशी बोलतोय म्हणून, आणि मी काय बोलतोय तुझं लक्ष तर आहे ना. तर सायली म्हणते हो आहे लक्ष माझं, आणि म्हणते की या सगळ्या मुलांना निदान थोडंसं का होईना पण आठवतंय तरी ना, म्हणजे ते कसे हरवले होते, त्यांच्या आईबाबांबद्दल, निदान त्यांच्या आईवडिलांबद्दल तरी त्यांना आठवते ना, पण मला तर काहीच आठवत नव्हतं. बघा ना मधुभाऊ ना, ज्या दिवशी मी सापडले ना त्या दिवशी त्यांनी जर का माझ्याशी काही बोलण्याचा प्रयत्न केला ना तर मला त्रास व्हायचा. मी तर स्वतःचे फोटो पण बघू शकायचे नाहीत, आणि त्यामुळेच तर माझ्या आठवड्यात काय काय आहे याबद्दल मधुभाऊ माझ्याशी कधी काही बोललेच नाहीत. आणि सायली पुढे म्हणते आणि म्हणूनच मला माझे आईवडील सापडायला ना 25 वर्ष लागले म्हणून. अर्जुन म्हणतो हो, पण आता तुझे आई बाबा तुझ्या जवळच तर आहेत ना. सायली म्हणते हो, पण या मुलांच्या बाबतीत त्यांना हे असा इतका उशीर व्हायला नको म्हणून. पण आपण पाहतोय प्रिया आणि नागराजचा सीन. प्रिया म्हणत असते काय आहे ना की जेलमध्ये राहून आहे ना तुमचा मेंदू थोडा सडलाय. अहो आपण त्या मुलीला गायब करणार, म्हणजे जो नातेवाईक तिला घ्यायला जाणार तो आपलाच माणूस असेल नाही का. आता आणि पुढे म्हणते की श्वेता आपल्याला जी काही माहिती देते ना ती माहिती आपण त्याला बोलायला लावायची, कळते का तुम्हाला, आणि खराखुरा नातेवाईक वाटावा यासाठी मला महिपतची मदत हवी आहे म्हणून, असंही प्रिया सांगते. आता नागराजच्या थोडं लक्षात येतं आहे. प्रिया म्हणते असे काही कागदपत्र तयार करायची जे एकदम खरे वाटतील, आणि त्यासाठी मला महिपतची मदत हवी आहे म्हणून. आणि पुढे सांगते की त्याच्या ओळखीचा एखादा इन्स्पेक्टर असेल ना तर तो आपल्याला मदत करू शकेल. नागराज म्हणतो यात इन्स्पेक्टर काय करणार आहे म्हणून. प्रिया म्हणते त्याच्या मदतीने आपल्याला खूप वर्षापूर्वीचं एक आहे ना खोटा FIR तयार करू, म्हणजे ज्यावरती ना ती मुलगी मिसिंग आहे ती अशी तिच्या वडिलांनी किंवा तिच्या कुठल्या तरी नातेवाईकांनी कंप्लेंट केली असेल अशी. आपला माणूस जेव्हा त्या मुलीला आश्रमामध्ये घ्यायला जाईल ना तेव्हा हा FIR आणि तो इन्स्पेक्टर असेल सोबत, तर हे सगळं सोपं नाही का पडणार. आणि पुढे प्रिया म्हणते अर्जुन आणि सायली पोलीस असल्याशिवाय मुलीला कसं काय सोपवतील बरं. आता नागराजला सगळं काही समजून जातं. इकडे सायली म्हणते मधुमोनी जर का त्यांच्या आश्रमात आलेल्या मुलांची आधीच जर का नोंद केली असती आणि पोलीस स्टेशनला नेऊन दिली असती तर पुढच्या गोष्टी किती सोप्या झाल्या असत्या ना. पण आता ही नव्यानं जी काही मुली आणि मुलं आलेत ना यांची आपण नोंद तर करू शकतो ना. अर्जुन म्हणतो हो आपण ते करणारच आहोत, पण बायको तू हे सगळे यासाठी करतेस ना की तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते यापुढे कोणत्याही मुलाच्या बाबतीत कधीच घडू नये म्हणून. सायली म्हणते हो ना मी त्यासाठीच करते. अहो मधुभाऊंना जेव्हा मी सापडले होते ना तेव्हा जर
का त्यांनी अशी नोंद करून ठेवायला हवी होती, आणि जर का ठेवली असती आणि पोलीस स्टेशनला सांगितली असती तर बाबा नक्कीच मला शोधायला पोलीस स्टेशनला गेले असते आणि तेव्हाच मला कळालं असतं ना की मीच तन्वी आहे म्हणून. पण मधुभाऊंना या कायदेशीर गोष्टी कळतच नाही येतो, त्यांना ना फक्त माया करता येते असं सायली सांगत असते. अर्जुन म्हणतो डोंट वरी बायको, तेव्हा झाली ती चूक आत्ता होऊ नये म्हणून आपण सगळ्या मुलांकडे हा फॉर्म भरून घेतलाय ना. सायली म्हणते यांच्यापैकी कुठल्या तरी मुलाला ना या माहितीच्या नोंदचा उपयोग होईल आणि त्याला त्याचे आईबाबा नक्कीच सापडतील म्हणून अर्जुन म्हणत असतो की डोंट वरी, उद्या सकाळपर्यंत लोकल पोलीस स्टेशनमध्ये आश्रमामध्ये नवीन आलेल्या मुलांची रेकॉर्ड्स पोचले पण जातील म्हणून. आणि असं झाल्यानंतर आता पुन्हा आपण पाहतो की नागराज इकडे हसत असतो आणि म्हणत असतो की हा आत्ता तुझा प्लॅन आहे ना, मला थोडा थोडा लक्षात येतोय बघ म्हणून. आणि पुढे म्हणतो की म्हणजे अर्जुन आणि सायलीला असं वाटेल की ती मुलं सेफ हँडमध्ये आहेत, म्हणजे अगदीच तिच्या नातेवाईकांच्या घरी गेलीत म्हणून, म्हणजे ती मुलगी घरी गेली अगदी सुरक्षित ठिकाणी, बरोबर आहे. आणि पुढे म्हणतो पण त्या पोरीच्या बाबतीत नंतर जे काही घडणार आहे त्यासाठी गुन्हेगार ठरणार ती सायली अर्जुन सुभेदार म्हणून. असं म्हणून आता नागराज खुश होतो, त्याला सगळा प्लॅन समजतो. प्रिया म्हणते इंजेक्शनचा परिणाम होतोय, हा तुम्हाला तुमचं इंजेक्शनचा परिणाम होतोय म्हणजे तुमचा मेंदू चालायला लागला. अहो त्या माणसाला ना आता सध्या सचिन ट्रेन करतोय, पण पुरावे त्यासाठी मला तुमची आणि महिपतची मदत हवी आहे म्हणून. नागराज म्हणतो हां डन डन डन, त्यात काही नाही आहे. महिपतच्या ओळखीमध्ये असं एखादा इन्स्पेक्टर ओळखीचा असेलच जो आपल्याला या कामामध्ये मदत करेल नक्कीच. डोंट वरी, होऊन जाईल काम, तू काळजी करू नकोस. प्रिया म्हणते सायलीला जी नवीन ओळख मिळाली ना तन्वी सुभेदार म्हणून, तर आता ही या पदवीचा ना तिला खूप माज आला असेल. आणि आता म्हणते की पण आता फक्त सायली आश्रमच गमावणार नाही तर तिची ही नवीन ओळख आहे ना ती सुद्धा ती आता गमावणारच म्हणून असं प्रिया म्हणते. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. आता रात्र झालेली असते. आता रात्र ना अर्जुन आणि सायली झोपायची तयारी करत असतात. इतक्यातच कल्पनाताई गोलूला घेऊन येतात आणि म्हणतात बरं तुमच्या दोघांचं काय चाललंय, तुम्ही दोघं थोडा वेळ गोलूला सांभाळाल का. सायली म्हणते अगदी आनंदाने आम्ही सांभाळतो म्हणून. आता अर्जुन गोलूला पटकन उचलून घेतो. कल्पनाताई आता तिथून निघून जातात. आपण पाहतोय की आता अर्जुन काय करतो, गोलूला घेऊन आहे ना आता बसतो आणि म्हणतो की गोलू आता आपण खूप मस्ती करूयात, तुला माहिती आहे का तुला ना आता लवकरच एक छोटीशी क्यूटशी बहीण येणार आहे. सायली म्हणते बहीण येणार आहे म्हणजे अच्छा तुम्ही आधीच ठरवून टाकलंय का की आपल्याला मुलगीच होणार आहे म्हणून. अर्जुन म्हणतो येस ऑफकोर्स म्हणून. आणि म्हणतो की तुला बघायचं आहे का, हे बघ मी आपल्या मुलीसाठी काय काय प्लॅन केलेत म्हणून. आणि गोलू तुला हे बघायचं आहे का, थांब दाखवतो आम्ही, तोपर्यंत तू मामीकडे जा असं म्हणून गोलूला ना आता सायलीकडे देतो. आणि आता अर्जुन काय करतो त्याचा लॅपटॉप उघडतो आणि लॅपटॉपमध्ये ना सगळ्या गोष्टी होतात तो सांगायला लागतो. आता बघा अर्जुन म्हणतो हे बघ हा पिंक फ्रॉक किती छान आहे ना, हा मस्त आहे ना, आणि हे बघ हे सगळे घेणार आहे मी. सायली म्हणते इतके सगळे पिंक फ्रॉक घेणार आहेत म्हणजे सतत तिने काही पिंक फ्रॉकच घालायचे का म्हणून. अर्जुन म्हणतो नाही बाकीचे कलर्स पण आहेत ते सुद्धा घेणार आहे मी. आणि हे बघ ही स्कूटर. सायली म्हणते अहो स्कूटर. अर्जुन म्हणतो छान आहे की नाही. आता सायली म्हणते अहो म्हणजे ती 18 वर्षाची झाल्यानंतर काय वापरेल हे सुद्धा तुम्ही आत्ताच ठरवलंय का. अर्जुन म्हणतो हो ना, आपल्या मुलीमध्ये तन्वी आणि सायली दोघींची सुद्धा गुण हवेत हो की नाही. तितक्यातच गोलू रडायला लागतो. आता अर्जुन काय करतो की गोलूला घेतो आणि म्हणतो ये बरं इकडे माझ्याकडे. आणि सायली म्हणते आणि जर का मुलगा झाला तर. अर्जुन म्हणतो नाही नाही ऑप्शनच नाही आहेत, आपल्याला ना तन्वीसारखी मुलगीच होणार आहे दॅट्स इट म्हणून. आणि आता गोलूला म्हणत असतो, गोलू रडतोय तर तुला जोजो आली का बरं काय होतंय. आता इतक्यातच आहे ना गोलू आता अर्जुनच्या अंगावरती सू करतो. अर्जुन म्हणतो अरे अगं मला ना काहीतरी गरम गरम फील होतंय म्हणून. सायली लागते ना हसायला. मग अर्जुनच्या लक्षात येतं की आता गोलूने अंगावरती सू केली आहे म्हणून. अर्जुन म्हणतो अरे हे काय केलेस तू. सायली म्हणते गोलू अगदी छान केलंस, आपल्याला मुलगी झाली की तुम्ही पण हेच विचाराल का तिला काय केलंस म्हणून. आता ना तुम्ही सवय करून घ्या या सगळ्या गोष्टींची. अर्जुन म्हणतो हो ना सवय तर करून घ्यावीच लागेल म्हणून. आणि गोलूला म्हणतो काय रे गोलू करूया हा सवय करूयात. आता आपण पाहतो आश्रमातला सीन. आश्रमामध्ये येतात संध्याकाळीची जेवणाची वेळ सुरू असते. आता ही श्वेता म्हणत असते मानसी अभ्यास झाला ना सगळा तुझा. तर मानसी म्हणते हो श्वेताताई माझा अभ्यास झालाय. आता ती श्वेता सगळ्या मुलींना म्हणते हे बघ या दोन मुलींशी सुद्धा मिळून मिसळून वागा, तुला कसं हे घर तुझं वाटतं तसंच त्यांना सुद्धा हे घर आपलं वाटायला हवं. ती मानसी म्हणते हो आमच्या दोघींची ना आता छान मैत्री झाली, मी माझी सगळी पुस्तकं पण त्यांना दाखवली. आणि आता सौम्या म्हणतो आम्ही मित्रांना बागेतली फुलंसुद्धा दाखवली. आता ती श्वेता म्हणत असते वा शब्बास चला आता पटापट जेवायचंय हां, आणि हो ताटात वाढलेलं सगळं काही संपवायचं आहे म्हणून. आता ती आश्रमातल्या मुलांना जेवायला वाटते आणि बघायचा प्लॅन काय ठरलेला असतो ते. इकडे प्रिया म्हणते आता ना श्वेताचा फोनच येईल, ती काय काय म्हणते ना ते सगळं नोट डाऊन करून घे, आपल्याला त्यानुसार नाही ना प्लॅन करता येईल ना म्हणून. आणि आता इकडे श्वेता मुलांना आता जेवायला वाढत असते आणि आता सगळ्यांचं लक्ष नाही आहे, सगळेजण जेवणाच्या अगोदर प्रार्थना करतात. तोपर्यंत ही श्वेता पटकन प्रियाला फोन लावते जेणेकरून आता ही त्या मुलींना माहिती विचारणार असते त्यांची सगळी, आणि ती माहिती आता प्रियाला अलगदच ऐकायला येणार असते.
आपण पाहतो इकडे प्रिया म्हणत असते आला आला फोन आला म्हणून. आता त्या दोन मुलीपैकी एक मुलगी म्हणते ताई खूप भूक लागली ग, मला अजून थोडीशी भाजी मिळेल का. आता ही श्वेता म्हणते हो ग हो बाळा घे ना, का नाही मिळणार भाजी, घे. असं म्हणून आहे ना ती तिची स्वतःसाठी ठेवलेली भाजी सुद्धा ना तिला वाढून टाकते. आता लगेच कुसुमताई म्हणते बघितलं का मध्ये भाऊ श्वेताने स्वतःच्या वाटणीची भाजी सुद्धा तिला वाढली. आणि ही श्वेता म्हणत असते बाळांनो पोटभर जेवा हा म्हणून काय ड्रामे करते ना की बस. इकडे मधुभाऊंना आठवतं की सायली सुद्धा ना अगदी अशीच करायची, स्वतःच्या वाटणीचं सुद्धा मुलांना वाढायची. मधुभाऊ म्हणतात की कुसुम अगं मला आठवतंय की आपल्या आश्रमामध्ये ना श्वेता नाही आली तर असं वाटतंय की श्वेताकडे पाहिली की सायलीच परत आली म्हणून. आणि इकडे हे श्वेताने आता प्रियाला फोन सुद्धा लावलेला असतो आणि आता साऊंड ऑन केलेलं असतं जेणेकरून मुलं जे काय बोलतात ते तिकडे ऐकायला जाऊ म्हणून. आता बघा ही श्वेता म्हणते काय ग मुलींनो तुम्ही दोघीजणी कुठून आलायत, नाही म्हणजे तुमचं काही गाव वगैरे आठवतंय का ग तुम्हाला म्हणून. आता त्या मुली म्हणतात की नाही आठवतंय आम्हाला, लहान असताना ना मी गावात राहायचे, आता काहीच आठवत नाहीये म्हणून. असं म्हणल्यानंतर ती दुसरी म्हणते हो मला सुद्धा ना काहीच आठवत नाही आहे म्हणून. आणि म्हणते की पण आमच्या गावाला ना एकदा यात्रा होती आणि त्या यात्रेमध्ये ना एक मोठी ना आग लागली होती. आता ही प्रिया राकेशला सांगत असते इकडे ती मुलगी जी सांगते ती लिहून घे, यात्रा होती आग लागली होती. आता ती मुलगी म्हणते त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही म्हणून. श्वेता म्हणते तुझे आईवडील आठवतात का तुला. ते मुलगी म्हणते नाही मी त्यावेळेस खूपच लहान होते ना, शाळेतसुद्धा अगदी जात नव्हते. मग श्वेता म्हणते मग इतके दिवस तू कुठे होतीस. तर ती मुलगी म्हणते मी ना पुण्यामध्ये राहत होते, एका मंदिरातले गुरुजी आहेत ना मला सांभाळत होते म्हणून. आणि पुढे श्वेता म्हणते पण मग तुझ्या घरापासून त्या देवळातल्या गुरुजींपर्यंत तू कशी पोचलीस. ती मुलगी म्हणते ती नाही आठवत मला म्हणून. आणि ती श्वेता पुढे म्हणते की आणि पनवेलला कशी आलीस ग तू म्हणून. तर ती मुलगी म्हणते अहो जे गुरुजी मला सांभाळत होते ना तेच गुरुजी खूप आजारी पडले आणि मग आता ते तर मला सांभाळणार नव्हते ना करू शकत, म्हणून त्यांनी काय केलं की मला इथल्या गुरुजींकडे पाठवलं म्हणून. आणि असं ती मुलगी सांगत असते आणि म्हणते की आता मग ते गुरुजी म्हणाले की हे काका आहेत ना तर हे काका आता तुला आश्रमात घेऊन जातील म्हणून, आणि म्हणून मग मी इथं आले. श्वेता म्हणते आता अचानकच एकदम असे तुझे बाबा आले तर ओळखशील का ग तू त्यांना. तर ती मुलगी म्हणते नाही हो मला ना त्यांचा चेहरा अजिबातच आठवत नाही आहे, मी कशी ओळखणार ना त्यांना. आणि प्रिया इशारे करून सांगत असते की आता काय काय करायचं काय काय बोलायचं सगळी माहिती लिहून घ्या वगैरे. इतक्यातच आहे ना मधुभाऊंना ना खोकला येतो. आता कुसुमताई लगेच म्हणते की अगं बाई मधुभाऊ तुम्हाला खोकला आला, पाणी घ्या करून. आणि असं सांगत असते आणि आता जे ती श्वेताने नेमका मोबाईल ठेवले ना तिथलाच तांब्या उचलते. ही श्वेता इतकी घाबरते ना कुसुमताई पटकन तिथलं पाणी घेते आणि मधुभाऊंना देते. आता ही श्वेता लगेचच आहे ना मोबाईल झाकून टाकते जेणेकरून आहे ना कुसुमताईला दिसू नये म्हणून. आणि बघा इतकी सगळी माहिती आहे ना ही अलगदच या श्वेताने आता प्रियापर्यंत पोहोचलेली असते. आणि कुसुमताई मधुभाऊंना हळू सावकाश असं म्हणत असते. आणि आपण पाहतो की त्या मुलीने आणखीन जी काही माहिती सांगितली ती सगळी इकडे प्रियाला ऐकायला गेली. आता नागराज काय करतो उठतो आणि आता काही इन्स्पेक्टरला फोन लावतो. इन्स्पेक्टर म्हणतो हॅलो. तर नागराज म्हणतो नमस्कार, आहे का ओळख म्हणून. नागराज किल्लेदार बोलतोय. आता तो इन्स्पेक्टर म्हणतो काय नागराज किल्लेदार आहो पण तुम्ही तर जेलमध्ये होतात ना आणि सुटलात का तुम्ही म्हणून. नागराज म्हणतो एवढं कुठलं आमचं नशीब, जेलमध्येच आहे आम्ही म्हणून. बरं ती स्टोरी नंतर सांगतो. मला सांग जे काम या अगोदर तू माझ्यासाठी करत होतास यापुढे सुद्धा तू करणार का काम. ते कॉन्स्टेबल म्हणतो या अगोदर तुम्ही जसे माझे खिसे गरम केलेत ना तसं जर परत केलेत ना तर मी का नाही काम करणार, पण मला सांगा की तुम्ही जेलमधून माझं पेमेंट कसं करणार. तर नागराज म्हणतो तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस रे, मी ना सगळं व्यवस्थित करतो, तू नको काळजी करू. अरे अख्खी टीम आहे माझी, अख्खी टीम, कळलं का तुला. आता इन्स्पेक्टर म्हणतो मग बोला काय करायचं आहे ते. नागराज म्हणतो काही नाही रे बाबा, तू पोलिसात असल्याचा ना थोडासा फायदा करून घ्यायचा आहे माझा. आणि बघ तुला माहिती ना माझा मुलगा राकेश तर तो सचिन दीक्षित नावाच्या एका माणसाला ना तुझ्याकडे घेऊन येईल म्हणून. आणि सचिन जे काही सांगेल ना तर ते सगळं तू फॉलो करायचं बस, दॅट्स इट म्हणून. आणि मग तुझं पेमेंटसुद्धा ना हा सचिनच करणार आहे म्हणून. तर इन्स्पेक्टर म्हणतो ठीक आहे तुमचं जे काही काम असेल ना तर ते झालंच म्हणून समजा असं आता तो इन्स्पेक्टर म्हणतो. आणि आता नागराजसुद्धा फोन ठेवतो. आता बघा आपण पाहतोय दुसऱ्या दिवशी सकाळचा असेल. आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे सायली आणि अर्जुन गाठ झोपलेले असतात. आता सायलीला अचानकच जाग घेते आणि सायली खूप खुश असते कारण तिची झोप छान झालेली असते, एकदम फ्रेश असते आणि छान हसत असते अगदी पोटावरती हात ठेवून. आणि आता सायली बाळाशी बोलत सुद्धा असते. सायली म्हणत असते काय रे बाळा झोप छान झाली ना आज आपली. आजकाल ना माझी खूप धावपळ होती म्हणून तुझी पण धावपळ होत असेल ना, पण आई तुझ्याकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही हां, असं सायली त्या बाळाला म्हणत असते पोटावरती हात ठेवून. आणि म्हणते की डॉक्टरसुद्धा म्हणाले ना की तुझी खूप छान वाढ होती म्हणून. इतक्यातच ते बाळांना पोटात खूप हालचाल करतं. सायली म्हणते माझ्या बाळाला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे का, माझ्या बाळाची हालचाल आजकाल खूप वाढली आहे होणार रे बाळा, असं बाळाला म्हणत असते. आणि म्हणत असते की असं वाटतंय की बाळाला बोलायचं आहे की त्याचं आई
आईवरती खूप प्रेम आहे म्हणून, हो ना, असं म्हणून सायली एकटीच बोलत असते बाळासोबत. सायली म्हणत असते की आई बाबांचं सुद्धा ना बाळावरती खूप प्रेम आहे, ऐकलंच ना तू. इतकंच काय होतं की अर्जुनला जाग येते आणि अर्जुन म्हणतो की गुड मॉर्निंग. सायली म्हणते बरं झालं तुम्ही उठलात, ते आजचा माझा दिवस खूप धावपळीचा आहे. हां, मला आश्रमात जाऊन त्या ज्या मुली आहेत ना त्यांना भेटायचे आणि त्या अगोदर ना पोलीस स्टेशनला जायचे, सगळ्यांच्या नावाची नोंद करायची. तुम्ही पण पटकन आवरून घ्या ना, चला. अर्जुन म्हणतो अगं हो जाऊयात, पण काय ना की सगळ्या ठिकाणी एकत्र जाण्याची काय गरज आहे. एक काम करतो मी, पोलीस स्टेशनचं काम जे आहे तर ते मी हँडल करतो. तू काय कर, डायरेक्टली आश्रमातच जा. पोलीस स्टेशनची कामं आटपली ना की ते फॉर्म्स आणि सगळं घेऊन ये ना, मीच आश्रमात येतो म्हणून. सायली म्हणते चालेल ठीक आहे, तसं पण मी त्या आश्रमात जाऊन त्या मुलींना कधी एकदाची भेटते ना, असं झालंय. चला आवराबर तुम्ही पटकन. अर्जुन म्हणतो ठीक आहे, चल आवरूया, आपण रेडी होऊयात पटकन. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. आता पुढच्या सीनमध्ये आपण असं पाहतोय की सायली त्या दोन्ही मुलींना ना बोलण्याचा प्रयत्न करत असते. सायली म्हणत असते काय गं, मला एक गोष्ट सांगा, तुमच्या दोघींना खायला काय आवडतं? मला ना इडली आणि थालीपीठ खूप आवडतं, सांगा ना गं तुम्हाला काय आवडतं म्हणून. आता असं म्हणल्यानंतर त्या मुली बघा गप्पच बसतात, बोलत नसतात. सायली म्हणत असते अगं बोला. त्यातली एक जण म्हणते मला ना पोळी भाजी आवडते. तर सायली म्हणते अच्छा, म्हणजे तुला फक्त पौष्टिक खायला आवडतं तर. आता दुसरी बघा, दुसरी काही बोलतच नाही. सायली म्हणते अगं मी तुमची एवढी होते ना तेव्हा मी पौष्टिक वगैरे अजिबात खात नव्हते, भाज्या तर अजिबातच खायची नाहीत माहिती आहे का. पण मधुभाऊ आहेत ना, मला जबरदस्ती सगळ्या भाज्या खाऊ घालायची आणि मग तेव्हापासून मी शिकले सगळ्या भाज्या खायला. तुम्ही दोघींचे केस खूप छान आहेत ग म्हणून. आणि म्हणते की एकदम दाट आहेत, लांबसडक पण आहेत आणि मऊसूत सुद्धा आहेत. तर ती एक मुलगी म्हणते ताई तुझे पण केस खूप छान आहेत ग म्हणून. सायली म्हणते हो का म्हणून. आता त्यांना काहीतरी करून यांना बोलण्याचा प्रयत्न करत असते. सायली म्हणते मी जेव्हा तुमच्या वयाची होते ना तेव्हा मी पण अशीच लाजरी बुजरी होती, अजिबात बोलत नव्हते, पण तुम्हाला असं राहण्याची काही गरज नाही. हां, हे तुमचंच घर आहे, त्यामुळे ना तुम्ही इथं अजिबात तसं काही राहू नकात म्हणून. असं म्हणल्यानंतर आता बघा इतक्यातच काय होतं, अर्जुन म्हणत असतो की इन्स्पेक्टर सावंत आश्रमामध्ये ज्या काही नवीन मुली आल्यात ना तर त्यांचे हे सगळे रेकॉर्ड आहे, आता हे रेकॉर्ड इथेच राहू द्या आणि त्यांच्या आईबाबांनी जर का कोणी मिसिंग कंप्लेंट केली असेल तर आम्हाला लगेचच कळवा. हां, सावंत म्हणतात हो, आपल्याला या माहितीचा नक्कीच उपयोग होणार आहे. काय नक्की खरं तर असं कोणी सापडलं तर लगेचच त्यांची इन्फॉर्मेशन पोलीस स्टेशनला देणं किंवा घरातील काम करणाऱ्या स्टाफची माहिती पोलीस स्टेशनला देणं हे सगळं खूप गरजेचं आहे, पण हल्ली तसं कोणी करतच नाही म्हणून. अर्जुन म्हणतो डोंट वरी, आश्रमात नवीन जे कोणी येईल ना तर त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलीच जाईल. आणि कसं आहे ना, आपण नवीन मुलांची माहिती शोधतोय ना तर त्यांचे आईबाबा पण सापडतील म्हणून. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हे बघा अर्जुन सर, मी ना याची सगळ्याची व्यवस्थित नोंद करून घेतो. आपण पाहतो एक सावंत म्हणतात मी ना या सगळ्याची झेरॉक्स पण काढून घेतो आणि व्यवस्थित नोंद पण करून घेतो. अर्जुन म्हणतो हे बघा ही शेवटची 2 फॉर्म आहेत ना तर या 2 मुली आश्रमामध्ये नवीन आल्यात म्हणून. सावंत म्हणतात ठीक आहे, या मुलींबद्दल कोणालाही काही जरी मिळालं ना तर मी तुम्हाला इन्फॉर्म करतो. हा, अर्जुन म्हणतो ओके थँक्यू सो मच म्हणून. आणि अर्जुन तिथून आहे ना निघून जाणार असतो. पण बघा पुढे काय काय घडतं ते. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला जर कमी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही डेली तर रिव्ह्यू बघता पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईबच करत नाही आणि हो व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. आपण पाहतो एकट्या आश्रमामध्ये आता सोमे आणि मानसी दोघे आलेले असतात. सायलीला येऊन भेटतात, घट्ट मिठी मारतात सायलीताई म्हणून. सायली म्हणते काय रे तुमचा अभ्यास कसा चालू आहे, छान आहे ना. सोम्या म्हणतो सायलीताईला गमत आली ती दाखव ना मानसी. सायली म्हणते कसली गमत आहे. मानसी म्हणते मला माहिती आहे की तू येणार होती आश्रमात म्हणून, हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. सायली म्हणते हे काय, तर ती मानसी म्हणते अगं तुझ्यासाठी खजिना आणलाय म्हणून. आता सायली काय करते, त्यांनी जे काय आणलंय ना आता ते उघडून बघते. तर बघा त्यामध्ये ना सायलीसाठी कैऱ्या, चिंचा आणि बोर आणलेले असतात त्या मानसीने. त्यांनी जे काय आणलंय ते बघून सायली इतकी खुश होते आणि म्हणते अरे तुम्हाला कसं माहिती मला हे सगळं आवडतंय म्हणून. आणि आता इतकी खुश होत असते आणि आता सायलीला आता लगेचच ते खायचं असतंय. आणि म्हणते आणि तुम्हाला माहिती का मला हे खूप आवडतं आणि मी हे रोजसुद्धा खाते, पण तुला कसं कळलं ग. तर मानसी म्हणते अगं कुसुमताईने आम्हाला सांगितलं होतं की ज्यांच्या पोटात बाळ असतं ना त्यांना आंबट हे खायला आवडतं म्हणून हे तुझ्यासाठी आणलंय. सायली म्हणते आणि मग हे आणण्यासाठी तुझ्याकडे पैसे कुठून आणले. तर मानसी म्हणते आमच्या कॉलेजमध्ये ना एक स्पर्धा होती आणि मला जी काही रक्कम मिळालेली आहे म्हणजे बक्षीस म्हणून रक्कम मिळाली त्या पैशातून मी हे सगळं आणलंय म्हणून. सायली म्हणते तुला बक्षीस मिळालेले पैसे होते ना, मग माझ्यासाठी का खर्च केलेस तू एवढे सगळे पैसे. मानसी म्हणते तुझ्यासाठी नाही हा सायली, ते तुझ्या बाळासाठी हे सगळं केलं. आता तू खाल्लंस तरच ते त्या बाळापर्यंत पोचणार ना, आणि तुझ्यासाठी आणि त्या बाळासाठी त्याची मानसीताई नाही हे करणार तर कोण करणार. सायली म्हणते अरे बाप रे किती मोठी झालीस ग माझी सायली, माझी मानसी कधी मोठी झाली ना माझी, मला कळलंच नाही, इतकं सगळं कळायला लागलो का ग तुला. सोम्या म्हणतो सायली ताई खा ना ग म्हणून.
सायली म्हणते मी एकटी नाही आहे हे सगळं खाणार, आपण सगळ्यांनी मिळून खायचे म्हणून त्या दोन मुलींना पण म्हणत असते. आता लगेच म्हणते श्रेयस अंकिता तुम्ही पण या बरं पटकन इकडे. आता बघा टोटल सगळी 6 मुलं असतात तिथे. आता सायली सगळ्यांना म्हणत असते घ्या म्हणून, त्या दोन मुलींना पण म्हणते घ्या, तर त्या दोन मुली म्हणतात नाही नको आम्हाला नको तू खा म्हणून. आता बघा आता ती मुलगी म्हणते खाते तुझ्यासाठी आणलाय ना मग ते तूच खा म्हणून. मानसी म्हणते अगं इथं तुझं माझं असं काही नसतं, या आश्रमामध्ये जे काय असतं ते आपल्या सगळ्यांचं असतं, अगदी लहानपणापासून मधुभाऊंनी आम्हाला हेच शिकवलंय, त्यामुळे बिंदास तू हे सगळं खा म्हणून. आता सायली म्हणते म्हणू किती समजूतदार झालीस ग तू, माझ्यासाठी आणलंस, माझ्या बाळासाठी आणलंस, कितके मोठे कधी झालात ग तुम्ही, मला तर ना कळलंच नाही म्हणून. असं म्हणल्यानंतर सोम्या म्हणतो आता आम्ही बाळाचे दादा आणि ताई होणार आहात ना, त्यामुळे आम्हाला समजूतदार तर व्हायलाच हवंय ना. सायली लगेच पोटावर हात ठेवून म्हणते की बाळा बघतोस ना, हे बघ हा तुझा सोमू दादा आहे आणि ही मानसी ताई आहे म्हणून. आणि म्हणते हे बघ ही सोनल ताई आहे आणि ही दिव्या ताई आहे आणि हा श्रेयस दादा आहे आणि ही अंकिता आहे म्हणून आता सगळ्या मुलांची ओळख करून देते. आता मानसी म्हणते हाय बाळा तू लवकर आमच्याकडे भेटायला ये, आता तुझी वाट बघून बघून आहे ना खरंच आम्हाला खूप कंटाळा आलाय म्हणून. सायली म्हणते बरं घ्या ना सगळेजण म्हणून. पुन्हा आता सगळेजण चिंचा कैऱ्या आणि बोरं खायला लागतात. आता आपण उद्याच्या भागात पाहतोय अर्जुन म्हणतो मी इथे पोलीस स्टेशनमध्ये तू इथे लगेच येऊ शकतेस का. सायली म्हणते मला एवढं काही नाही का बोलवलं, तर ते एक छोटीशी मुलगी होती. आता अर्जुन सांगतोय बघ ही छोटीशी मुलगी कॉन्स्टेबलला हायवेजवळ सापडली म्हणून. सायली म्हणते आता या मुलीला ना मला असं वाटतं की तिला वाचलेल्या आश्रमात न्यावी म्हणून. आणि आता आश्रमात गेल्यानंतर मधुभाऊ म्हणतात एक खास वस्तू आपल्या खास माणसासाठीचं प्रेम आहे म्हणून. सायली म्हणत असते काय मधुभाऊ. आता ही सायली तिचं गिफ्ट उघडून बघते. अर्जुन म्हणत असतो बघ बघ उघडून बघ. आता त्याच्यावरती ना सर्टिफिकेट असतं. अर्जुन म्हणतो वाचलेल्या आश्रमाची चीफ म्हणून आता तुझं नाव आहे म्हणून. मिसेस सायली अर्जुन सुभेदार. आणि आता सायली खूप भावूक होते, ती आता आश्रमाची सर्विसरवा झालेली असते म्हणून. आणि हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर उद्याचा भाग पाहण्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर.